टाळ्या वाजवून सगळ्यांचं स्वागत करा. फलटणच्या सर्व सात्विक भाविक साधकांना आमचा नमस्कार. आज हृदयापासून तुमची क्षमा मागते, पण माझा काही दोष नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्यापेक्षा जास्त उत्कंठेने मी तुम्हाला भेटण्यासाठी धावत येत होते, पण रस्ते महाराष्ट्रातले कसे आहेत त्याचा अनुभव येतो. त्यात रस्त्यात इतके अपघात झालेले की जीव नुसता अगदी घाबरून येतो. मग कुठे जर गाडी तुमची फेल झाली तर रस्त्यात एक दुकान नाही की एक जागा नाही की कोणी मनुष्य नाही की ज्याला म्हणता येईल की बाबा आमच्या गाडीला एक वस्तू पाहिजे. ही आपल्या देशाची खरंच हालाखीची स्थिती आहे. आणि त्यामुळे कुठे टेलिफोन नाही तुम्हाला कळवायला कसं पोचायचं कसं झालंय. जे फार परिस्थिती अजून सुद्धा अशी आपली झालेली नाही की जिथे आपण कधी म्हणू की आम्ही ह्या वेळेला पोचू तर पोचले तर नशीब आदळत आपटत एका शरीरात जर पोचले तर स्वतःला मानायचं की बाबा पोचलो. पण अशा परिस्थितीत सुद्धा भारतीय जीवन पुष्कळ सुखी आहे आणि लोकांमध्ये एक तऱ्हेचं समाधान शहाणपण. कारण अजून आपण आपल्या धर्माला जागून. जर अशी स्थिती परदेशात कुठे असते तर लोकांनी सगळ्यांना उडवून दिलं असता. एकही रस्ता असा असता तर सगळ्यांनी उडवून दिलं असतं. पण आपल्या देशात लोक समाधानी आणि जसं असू देत बाबा परमेश्वराचं नाव घेत असतात. आज इतके एकानंतर एक प्रश्न आले की त्या प्रश्नाला ठीक करता करता शेवटी मी फलटणला जाते की नाही अशी सुद्धा मला शंका झाली. आजचा विषय सहजयोगाने कुंडलिनीची जागृती असा आहे. तुम्ही कुंडलिनी हा शब्द ऐकलेला आहे. जे लोक सुशिक्षित आहेत, ज्यांना आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे, ज्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे, संत साधूंना जाणलं आहे, अशा लोकांना कुंडलिनी काय आहे ते माहिती. पण जे अगदीच आजकालच शाळेत गेलेले कॉलेजला गेले जे नवयुवक आहेत कदाचित त्यांना कुंडलिनी काय ते माहीत नसतात. पण कुंडलिनी म्हणून एक शक्ती आपल्यामध्ये आहे असं हजारो वर्षापूर्वी लोकांनी सांगितले. हजारो वर्ष म्हणजे 14,000 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये भृगु संहिता म्हणून एक फार मोठं ज्योतिषावर लिखाण केलं गेलं. त्याच्या यादी एक नाडी ग्रंथ म्हणून आपल्या देशामध्ये एक ग्रंथ लिहिला. आता आपण इतके साहेब झालोय की आपण आपल्यातलं काही वाचत नाही किंवा आपल्यामध्ये जे काही आहे विशेष तिकडे दृष्टी करत नाही. पण हे सर्व ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात हे नाडी ग्रंथ विषय जो आहे तो एक स्वामी भगंदर म्हणून ग्रस्त होते. त्यांनी 12व्या शतकात परत उजळणी करून आजच्या वेळेला आणून सोडला आणि असं भाकीत केलं होतं की 1970 साली सहजयोग सुरू होणार आणि सहजयोग सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये सुप्त असलेली ही कुंडलिनी शक्ती आपोआप जागृत होऊन लोकांना आत्मसाक्षात्कार घडेल. आणि त्यात हेही सांगितलंय की इस्पितळ नावाची संस्था वगैरे जी संपुष्टात येईल. अर्थात ते डॉक्टरांनी वाचू नये नाही तर माझ्यावरती दावत येतील. पण एक असा सारासार विचार आपण केला पाहिजे की आपण जे काही बाहेरचं आहे ते इतक्या लवकर घेतो आणि आपल्या देशातलं एवढं मोठं आहे तिकडे आपली नजर का जाते. जी गोष्ट ज्ञानाची आहे तशीच आपली इतर बाबतीत आपलं लक्ष बाहेर लवकर जातं. पण
पण जर म्हटलं की तुमचं लक्ष आतमध्ये घेऊन जातं, तुम्हाला माताजी कसं करायचं, हे लक्ष आतमध्ये कसं, हे लक्ष आतमध्ये नेण्याचं कार्य तुम्ही करू शकत नाही, ही गोष्ट खरी. तर ती घडवण्याची किमया कोण करणार? त्यासाठी आपल्यामध्ये ही कुंडलिनी नावाची शक्ती आहे. आता आपण कुंडलिनी जागृतीचाच कार्यक्रम घेऊया. सरळ आता या कार्यक्रमात कुणी उठून जायचं नाही. जर जायचं असलं तर जाऊन लवकर येऊन बसा, पण मध्ये यायचं नाही. कारण थोडं शांत राहावं लागतं. चित्त थोडं शांत ठेवा आणि सर्वांना हे होण्याचं, त्याला आबाल वृद्ध सगळ्यांना हे होतं, सगळ्यांना झालं पाहिजे, सगळ्यांना मिळालं पाहिजे. पण ही गंभीर गोष्ट आहे, म्हणून खिल्लारपणा करायचा. कृपा करून सर्वांनी बसून घ्या. बेटा बसून घ्या. बसता येईल का तुम्हाला? बसून घ्या. जागा कमी पडली नाही, जाऊ द्या. एवढे जास्त. हा, आता सगळ्यांनी बरोबर अशा मांड्या घालून, त्याला सहजासन म्हणतात, असे पाय मोकळे करून बसा. पाय मोकळे करून फार जास्त एकावर एक चढवायचे आणि दोन्ही हात असे आरामात आपल्या मांडीवर ठेवायचे. काही विशेष करायचं नाही, दोन्ही हात असे मांडीवर ठेवायचे. फक्त श्रद्धेने बसलं पाहिजे. दुसरं म्हणजे असं की हे ब्रह्मरंध्र आहे इथे, ते छेदावं. आणि आई समोर आपल्याला काही टोपी घालायला नको. आई म्हणजे आपली आई आहे, काही अंमलदार नाही आहे किंवा काही गुरु बिरू नाही आहे. तेव्हा टोपी काढलेली बरी, कारण हे ब्रह्मरंध्र छेदावं लागतं. बायकांनी पदर राहू देत, कारण तो पातळ, पण टोपी जरा काढलेली बरी. थोडस आवडते कधी कधी. चष्माही काढला तरी हरकत नाही, कारण चष्मा सुद्धा, कारण डोळे तुम्हाला मिटूनच ठेवावे लागणार आहेत आणि त्याने डोळे शिकवतात, म्हणून चष्मा काढलेला. पायात चपला नसतीलच मला माहित आहे. आता असे हात करून बसे. जास्त मानेला ताण द्यायचा नाही किंवा वाकायचं नाही. सरळ आपण जसे बसतो तसं बसायचं. आता सर्वप्रथम आपण डोळे मिटून या आपल्या मायभूमीला नमस्कार करू 3दा. कारण तिने आपल्याला जन्म दिला आणि ती पुण्यभूमी आहे. तिला खरोखर मनापासून तुम्ही नमस्कार करा. तुम्हाला माहित नाही किती मोठी आई आहे तुमची. नमस्कार करावा 3दा. की ह्या वेळेला तू आम्हाला शक्ती दे. त्यावेळेला तू आम्हाला शक्ती दे, कारण आम्ही आज आमच्या मोक्षाला प्राप्त होणार आहोत, असं 3दा म्हणायचं. श्रद्धापूर्ण स्थितीने आपल्या आईला नमस्कार करायचा. ही गौरी माता आहे. आता सगळ्यात शुभकर्माच्या आधी आपण श्री गणरायांचं ध्यान करतो, तेव्हा त्यांनाही 3दा नमस्कार करायचा की श्री गणराया, ह्या मोक्ष क्षणी तू माझे कृपा करून रक्षण कर. असे 3दा त्याला मागून घ्यायचं, कारण तोच सुबुद्धीला चालना देतो, तोच रक्षण करतो. आता दोन्ही हात मांडीवर मी म्हटलं तसं ठेवायचं. सहजयोगात सर्वात प्रथम संतुलन साधावं लागतं. धर्माने संतुलन येतं, म्हणून आधी संतुलनाचा आपण कार्यक्रम करायचा. म्हणजे डावा हात माझ्याकडे, ही इच्छा शक्ती आहे, हा डावा हात माझ्याकडे ठेवायचा आणि उजवा हात ह्या जमिनीवर, उजवीकडे खाली जमिनीवर असा हात खाली असा व्यवस्थित. आता आपण
काय करत आहोत की डाव्या हातातनं जे काही चैतन्य येत आहे तुमच्या, ते उजव्या हातातून जे काही ह्याच्यामध्ये तमोगुणी आहे त्याला पृथ्वी तत्वात घालत आहे. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर. स्त्रियांमध्ये जास्त असते, तेव्हा डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर ठेवायचा. आता अत्यंत सूक्ष्म असं तुम्हाला बोटांमध्ये वाटेल, कदाचित सर्वांना नाही वाटणार पण काही लोकांना, की काहीतरी चळवळ होत आहे बोटांच्या या अग्रांमध्ये, डाव्या हाताच्या अग्रांमध्ये वाटेल. डोळे मिटून घ्यावे म्हणजे बरं होईल. उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात जमिनीवर. पण हा जमिनीवरचा हात उचलून आता वर आकाशाकडे करायचा, मागे फिरवून आकाशाकडे करायचा. डावा हात उचलून वर आकाशाकडे मागे करायचा. आता आपल्यामधले जे रजोगुणी दोष आहेत ते अशा प्रकारे आकाशाच्या तत्वात विलीन होते. हे संतुलन. आता दोन्ही हात परत खाली ठेवा, आराम. उजवा हात हृदयावर ठेवायचा. डावा हात आता सतत माझ्याकडे असा मांडीवर आरामात ठेवायचा. उजवा हात हृदयावर ठेवायचा. त्या हृदयामध्ये आत्म्याचा वास आहे. तेव्हा एक प्रश्न मनात विचारायचा, श्री माताजी मी आत्मा आहे का, असा प्रश्न मनात विचारायचा. तुम्ही आहात, पण आधी मला असा प्रश्न 3दा विचारा. संपूर्ण विश्वासाने विचारायचा, श्री माताजी मी आत्मा आहे का. आता उजवा हात पोटावर ठेवायचा, डावीकडे वरच्या बाजूला, आणि प्रश्न विचारायचा, जर तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही तुमचे गुरु आहात. तुम्हाला कोणी गुरु नको. जर तुम्ही साक्षात्कारी झाला तर तुम्ही तुमचेच गुरु होणार. तेव्हा असं म्हणायचं, माताजी मी जर आत्मा आहे तर मीच माझा गुरु आहे का, असं 3दा म्हणा. माताजी जर मी आत्मा आहे तर मी माझा गुरु आहे का. जरा मुलाला घेऊन जा 1 मिनिट, सगळ्यांना डिस्टर्ब होतं ना. लक्ष इकडे ठेवा आपल्याकडे. असा 3दा प्रश्न विचारा. बोलू नका. आता हा हात ओटीपोटात खाली ठेवायचा, डावीकडे उजवा हात खाली दाबून धरायचं ओटी आणि म्हणायचं,
हे चक्र शुद्ध विद्येच आहे. शुद्ध विद्या म्हणजे परमेश्वरी शक्तीची विद्या. एक असते घाणेरडी विद्या, एक असते शालेय विद्या आणि एक असते शुद्ध विद्या. शुद्ध विद्या म्हणजे परमेश्वरी शक्ती. ही काय, ती कशी वापरायची, तिचा उपयोग काय, ती आपल्यात कशी वाहते, इतरांमध्ये काय कार्य करते, त्याबद्दल सगळी माहिती होणे ही शुद्ध विद्या आहे. आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला कोणत्याच प्रकारची जबरदस्ती करू शकत नाही आणि तुम्ही माझ्यावर काही जबरदस्ती करू शकत नाही. जर तुम्ही पास झाले तर हे तुमचं भाग्य आणि तुमचीच कृपा, आणि नाही झाले तर त्यात तुम्ही माझ्यावर काही जबरदस्ती करू शकणार नाही, तशीच मी तुमच्यावर करू शकत नाही. तेव्हा तुम्ही स्वतः मागून घ्यायला पाहिजे, माताजी मला कृपा करून शुद्ध विद्या द्यावी, असं साधा म्हणा. कारण इथे जे चक्र आहे शुद्ध विद्येचं त्याला 6 पाकळ्या आहेत. तेव्हा कृपा करून माताजी मला शुद्ध विद्या द्यावी. असं साधा म्हणायचं नम्रपणे. ही विद्या नम्रपणाने येते, हट्टीपणाने वादविवाद करून भांडण करून कधीच येणार नाही. आता हात उजवा हात परत पोटावर ठेवायचा वरती. हे गुरुचे चक्र आहे, त्याला 10 पाकळ्या आहेत. तेव्हा पूर्ण विश्वासाने शुद्ध विद्येसाठी म्हणायचं, कारण आता शुद्ध विद्या दिलेली आहे. तर असं म्हणायचं की माताजी मीच माझा गुरु आहे. पूर्ण विश्वासाने, पूर्ण विश्वासाने 10 म्हणायचं, माताजी मीच माझा गुरु आहे. आता तुम्हीच तुमची कुंडलिनी जागृत करत आहात आणि आपल्या सर्व चक्रांवर हात ठेवून तिला वर उठवत आहात. हे सर्व मंत्रच आहे. आता 10 म्हणायचं पूर्ण विश्वासाने, श्री माताजी मीच माझा गुरु आहे. आता उजवा हात हृदयावर ठेवायचा. त्या ठिकाणी संपूर्ण विश्वासाने असं म्हणावं लागेल, श्री माताजी मी आत्मा आहे. असं 12दा म्हणा, मी आत्मा आहे. संपूर्ण विश्वासाने. आता हा उजवा हात मानेवर, डावीकडे खांद्याशी ठेवायचा. पुढून उजवा हात डावात माझ्याचकडे, उजवा हात मानेशी खांद्यावर ठेवायचा. जोराने धरून घ्यायचं. हे चक्र फार जरुरी आहे. आणि ह्या चक्रावर तुम्ही जाणलं पाहिजे की हे श्री कृष्णाचं चक्र आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही असं म्हटलं पाहिजे की माताजी मी आत्मा आहे आणि आत्मा निर्दोष म्हणून मी पण निर्दोष आहे. असं 16दा म्हणा, माताजी मी निर्दोष आहे. 16दा म्हणा.
असं रात्रंदिवस आपल्या लोक शिकत तुम्ही पतित आहात, तुम्ही अमुक आहात, तुम्ही तमुक आहात, तुम्ही बिलकुल खराब, तुम्ही बेकार, अशी गोष्ट नाही. तुम्ही मानव आहात ही फार मोठी गोष्ट आहे. तेव्हा मी निर्दोष आहे असं 16दा म्हणा. आणि असा विचार केला पाहिजे की परमेश्वर हा आनंदाचा, प्रेमाचा, सौख्याचा सागर आहेच, पण सगळ्यात मुख्य म्हणजे तो दयेचा सागर आहे. तेव्हा आम्ही अशी कोणची चूक करू शकतो जो ह्या मोक्ष क्षणी तुम्हाला क्षमा करणार नाही. तेव्हा 16दा असं म्हणायचं, माताजी मी अगदी निर्दोष आहे. मी कुणी तुम्हाला काय म्हटलं असलं तरी तो विचार ठेवू नका, मी अगदी निर्दोष आहे. आता हा 16दा म्हणण्याचा प्रकार असा आहे की कृष्णाला 16 कळा आहे म्हणून 16दा म्हणावा लागेल. काही तुमच्या सवयी असू देत, काही झालं असलं, सगळं विसरून, गत विसरून, यावेळेला काही विचार न करताना, स्वतःला काही दोष न लावताना अगदी सरळ म्हणायचं की माताजी मी पूर्णपणे निर्दोष आहे. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवू. डोळे बंद करू. चांगलं म्हणा, फार जोरात पकड आहे या चक्राला तुमच्या. कोणीतरी भरवलेलं दिसतं तुम्हाला काना की तुम्ही म्हणजे अगदी काही नाही, असं नाही तसं नाही. आता हा उजवा हात कपाळावर आडवा ठेवायचा आणि कपाळ आवळून धरायचं. डावा हात माझ्याकडे. ज्या ठिकाणी मी सर्वांना क्षमा केली असं म्हणायचं. हा मंत्र आहे. पुष्कळ लोक म्हणतील माताजी फार कठीण आहे हो, कसं लोकांना क्षमा करायची, असं मला त्रास दिला, असा माझा छळ केला. पण क्षमा न केल्यामुळे तुम्हालाच त्रास होत आहे, दुसऱ्यांना होत नाही. तेव्हा तुम्ही त्यांना क्षमा करून ह्या त्रासातून मुक्ती करा. उजवा हात डावाने, उजवा हात. आता उजवा हात परत डावा तसाच ठेवून उजवा हात टाळूवर तळ हात दाबून धरायचा. टाळूवर उजवा हात दाबून धरायचा आणि दाबून घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवायचा. उजवा हात टाळूवर दाबून धरायचा आणि घड्याळाच्या काट्यासारखा फिरवायचा आणि म्हणायचं त्यावेळेला की माताजी मला मोक्ष हवा आहे, मला आत्मसाक्षात्कार हवा, मला आपण तो कृपा करून द्यावा. हे आपण म्हटल्याशिवाय मी जबरदस्ती करू शकत नाही, कारण आपण स्वतंत्र आहे म्हणून हे मागावं लागेल. हे 7दा म्हणा. हा हात खाली ठेवायचा. आता डावा हात टाळूवर ठेवायचा. आता गरम येत असेल बघा तुम्ही आणि तो फिरवायचा तसाच त्याच घड्याळाच्या काटासारखा डावा हात. डोळे मिटा आणि परत म्हणायचं की मला मोक्ष द्या, मला आत्मसाक्षात्कार हवा. त्यावेळेला ब्रह्मरंध्र छेदलं जातं. डोळे मिटून लक्षपूर्वक करा. लक्ष वर ठेवायचं.
हात वर करा जरासा, अधांतरी धरा आणि बघा काहीतरी गार येते का डोक्यातनं. अधांतरी धरायचं, विचार करायचा नाही. वर वर 4-5 इंच वर बघा डोक्यातनं काही गार येत आहे. समोर टाळूवर येत आहे का? येत असलं तर मान हलवा म्हणजे मला कळेल. बर, दुसरा हात डोक्यात बघा येत आहे. येत आहे, मान हलवायची जर येत असली. येत आहे बायकांना, पुरुषांना येते, बायकांना काय येऊ नये. जरा वर धरा, वर धरून बघा. असं जरा कसं उलट धरतायत, हात नाही असा अधांतरी डोक्यावर टाळूवर हात धरायचा. समोर इथे आहे टाळू, विचार करू नका. वर करा, वर हात वर करून बघा, नाही तर हा हात बघा. दोन्ही हात अदलून बदलून बघा येत आहे का. येत आहे का बायकांना? येत आहे. बरं घ्या. आता तुमच्या डोक्यातून उडून राहिला बघा. अशी तिथे कोणा डोक्यात पंखा नाही. लोकांना शंका होते की पंख्यात नाही येते, पण पंखा तुमच्या डोक्यात नाहीये. तेव्हा बघा शांतपणे. हे बघा येत आहे, येत आहे ना बेटा? येत आहे. हा बर, आता ही प्रचिती आहे, जाणीव आहे. आता दोन्ही हात असे वर करू असा प्रश्न करायचा की ही जी आम्हाला शक्ती झाली, जाणीव झाली, ही ब्रह्मशक्ती आहे का? असं मनात म्हणायचं 3दा. ही ब्रह्मशक्ती आहे का? हीच ती जिवंत शक्ती आहे का परमेश्वराची? असं मनात विचारायचं. बघा हातात वाटेल काहीतरी आल्यासारखं, सरकल्यासारखं. वर हा येत आहे, येत आहे. माना हलवल्या म्हणजे मला कळेल. येत आहे का विचारायचं. विचारत राहायचं. आता हात खाली करा. आता असे हात करून बघा आता येत आहे का. येत आहे हातात. सूक्ष्म आहे, येत आहे हळूहळू. सगळ्यांच्या आहे ना, सूक्ष्म आहे. येते का बायकांच्या? बघा पुष्कळानं अनुभूती. एखाद्याला नाही आली की त्यांनी मध्येच काहीतरी हे करायचं नाही की मला नाही आली, हे काही नाही, ते नाही. ज्याला आली त्यांनी म्हणायचं नाही आम्हाला आलं. बघा लक्षपूर्वक बघा, पूर्ण विश्वास ठेवायचा. येत आहे ना हातात, ही ब्रह्मशक्ती. झाले पुष्कळ लोक. आता कोणाकोणाच्या हातात आली त्यांनी हात वर करा पहिले, दोन्ही हात. म्हणजे का बसले नाही तुमचे नाही ना कोणाला. बरं बरं शांत व्हा. त्याच्यानंतर खूप आनंद वाटतो माणसाला, खूप आनंद वाटतो. म्हणून एकदम असं वाटतं की आधी हलकं हलकं वाटतंय ना, एकदम हलकं हलकं वाटेल. एकदम सगळ्या चिंता पडून गेल्या असं वाटत. आता फक्त शेवटला मी सांगते, म्हणजे ह्याचं पुढे काय करायचं वगैरे त्याच्यासाठी ते केंद्र आहे, तेव्हा तुम्ही केंद्रात जा. पण मी फक्त एवढं सांगते की स्वतःची. आता हे लोक बस दिवस आले बिचारे, राहिले वंचित झाले का तुम्ही लोक? काय आलं नाही का तुम्हाला? बघा डोक्यावर बघा येत आहे का? बघा सगळ्यांना बघा आपल्या डोक्यावर येत आहे का? बघा प्रयत्न करून येतच असलं पाहिजे. हलका हलका बघा येत आहे का? एक दुसऱ्याचं बघा येत आहे. आलं? बोलू नका, बोलू नका, शांत. त्याच्यानंतर थोडं शांत राहा. शांत राहायला पाहिजे, एकदम बोलायचं नाही, विचार नाही करायचा, शांत राहायचं. आलं तुम्हा लोकांना? तुम्ही आता हात अशी करून बघा, तुम्ही जे उभे आहात ते पण त्याच्याच जाईल. सगळ्यांना आलं पाहिजे. आज प्रचंड शक्ती वाहून राहिली. हा आता मी शेवटलं सांगते, ते लक्ष ठेवून. फार सोपं काम. म्हणजे तुम्ही स्वतःला कसं कवच घालायचं, ते आईचं कवच असतं ना, आईचा पदर कसा घालायचा म्हटलं तर चालेल. आपल्याला 7 चक्र आहेत, तेव्हा आपलं संरक्षण राहिलं पाहिजे वाईट प्रवृत्तीपासून. म्हणजे आपल्याला जे मिळालेलं आहे ते हरवलं नाही पाहिजे. त्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ एकदा उठल्यावर किंवा बाहेर जाताना आणि एकदा झोपताना
दोनदा हे बंधन घालायचं असतं. अगदी सोपं आहे. फक्त डावा हात असा फोटो घ्याल, इथनं सगळे फोटो देतील तुम्हाला आणि तुम्ही फोटोचे पैसे नाही घ्यायचे. आणलेत का फोटो? फोटोचे पैसे देऊ नका बरं का. हे लोक एवढ्यासाठी पैसे घेतात कारण काय होतं, ती लोक त्याला एकदम असे तोडतात फोडतात काहीतरी करतात. तसं नाही करायचं. आईचा फोटो आहे त्या सगळ्यांनी आदराने घेतला म्हणजे फुकटच आहे तो सगळ्यांना. पण काय तुम्ही किती पैसे देणार आईच्या फोटोचे? आईचे तरी किती पैसे देणार तुम्ही, है ना. पण आदर ठेवला पाहिजे की नाही, सगळ्यांनी आदराने घ्यायचा. अच्छा, आता हा जो हात आहे हा इथून उचलून असा वर आणि असा नेला म्हणजे एक कवच होतं. आता परत आणि तसंच परत आणायचं. आता चला, एक असा उचलून एक म्हणजे पहिला चक्र मूळाधार त्याला झालं, नंतर दुसरं चक्र स्वाधिष्ठान त्याला तुम्ही दिलं, तिसरं चक्र नाभी त्याला तुम्ही बंधनात घातलं, चौथं चक्र हृदय त्याला तुम्ही बंधनात घातलं, पाचवं चक्र विशुद्धी म्हणजे कंठाचं त्याला तुम्ही बंधनात घातलं, 6वं चक्र आज्ञाचं ते तुमच्या मेंदूत असतं आणि हे 7वं चक्र ब्रह्मरंध्र म्हणजे ज्याला सहस्त्रार असं म्हणतात. अशा रीतीने तुम्ही 7 चक्र त्यांना बंधन घातलं. आता स्वतःची कुंडलिनी कशी उचलायची ती बघा. थोडं शांतपणाने घ्या. शांतपणाने घेतलं. आता हा हात तसा ठेवायचा. थोडं गंभीर आहे, विषय गंभीर आहे. हा हात असा डावा समोर ठेवायचा म्हणजे आनंद आतून म्हणजे इतक्या उकळ्या फुल वाहणार आहे की तुम्हाला हसतच राहा तुम्ही जगाकडे बघून. पण आता थोडा रोखून घ्यायचा. हा डावा हात असा पुढे ठेवायचा कुंडलिनीवर. मी बसले तुम्ही बसला. आता ह्याच्यावरती फिरवायचा हा उजवा हात. हा असा उभा घ्यायचा आणि हा कारण इच्छाशक्ती आहे आणि क्रियाशक्ती आहे. हा हात वर समोर खाली मागे असा फिरवायचा. वर समोर खाली मागे असा 3दा वर न्यायचा. आता चला, हा असा 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 न्यायचा हळू. आता खांदे मोकळे सोडून डोकं वर घालून ह्याला असे वेटोळे घालून आणि एक गाठ मारायची जोरात स्वतःला. आता एकदा कुंडलिनी चढवली. आता ही 3 त्रिगुणात्मिक आहे म्हणून 3दा चढवायला लागते. परत चढवायची. आता परत खांदे मोकळे सोडून डोकं मागे, विचार नाही करायचा. परत एक विटोळे घालून अशी दुसरी गाठ. तिसऱ्यांदा 3 गाठी बांधायच्या म्हणजे निर्गाठ होते. बर, परत मान अशी मागे. परत 1, परत 2, परत 3. आता हात अशी आलं का? आतून खूप आनंदी वाटतंय. झालं, पार झालं तुम्ही. सर्व संत साधूंना